नमस्कार, मी प्रियंका स्वामी भक्त चॅनलमध्ये स्वागत करते. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा. ताईंनो, तुम्ही व्हिडिओ पाहता मात्र लाईक करत नाहीत, प्लीज लाईक करत चला. तर आम्ही इथं शिहोरमध्ये आलोत. लास्टचा आणि बेस्टचा आणि खरा आनंदाचा क्षण शिहोरमध्ये, म्हणजेच आपला रुद्राक्ष प्राप्त करायचा. तर इथं पोहोचलो शिहोरमध्ये, नाश्ता पाणी करायला थांबलो. तर इथं मैत्रिणी आम्ही रेडी झालो होतो मेकअप हे करून दर्शनाला जाण्यास. तर चला म्हणलं जाऊया दर्शनाला. तर इथं वाफेवरचे पोहे आम्ही नाश्त्याला घेतले, मात्र त्याला थोडी बी चव नव्हती. तिथं लिहिलेलं होतं श्री शिवाय नमस्तुभ्यम. हे कशामुळं, तर हे प्रत्येक दुकानाला तिथं नाव दिलेलं होतं पंडित मिश्राच्या. ते एक वाक्य श्री शिवाय नमस्तुभ्यम. आता सध्या एक प्रत्येकाच्या घरावर, प्रत्येकाच्या गाडीवर तेच वाक्य आपल्याला दिसतं. तर चला मी पण तुम्हाला सांगते श्री शिवाय नमस्तुभ्यम, कारण मी आलेले आहे शिहोरमध्ये. तर शिहोरमध्ये रुद्राक्ष प्राप्त करायसाठी आलोत आणि देवाचं पहिलं दर्शन घ्यायचं होतं. ते बी ह्या पिंडीला एक लोटा जल घालतात, तर ते जल घालून घेतलं. इथं तुम्हाला पिंड दिसेल. एक जल घातलं, एक लोटा दर्शन केलं, पंचोचारे पूजा करून घेतली आणि आता करायची होती कंकर शंकरची पूजा. म्हणजे तिथले 2 दगड घेतात आणि त्यांना पंचोचारे पूजा करतात, नैवेद्य दाखवतात आणि तिथला तो एक दगड आहे तो सोबत आणतात. तर जे काही एक लोटा जल आहे ते इथं अर्पण केलं जातं ह्या पिंडीला. आणि इतकी गर्दी असते ताईंनो, एकामेकाला लोक पूर्ण ढकलतात, मात्र पूजा करतात. खरं तर सांगन, माणसामध्येच देव आहे. प्लीज तुम्ही जर दुसऱ्यांना लात लागत असेल, असं वागत असताल तर काही उपयोग नाही तिथे एक लोटा जल घालून. खरंच आम्ही तर जसं होईल तसं थोडंसं गेलो. एवढं बी आतमध्ये मी तर स्वतः तुम्हाला सांगते, लई जास्त असं कुणाला ढकलून आतमध्ये गेले नाही ताईंनो. जितकं लांबून घालणं होईन, हाताला हात धरून मी जल घातलं. मी स्वतः जल घातलं नाही, जे खरं आहे ते सांगते. आणि काय होतं, दुसऱ्याला लात लागणं, दुसऱ्याला आपल्यामुळं त्रास होणं, असं नको वाटतं. तर इथं कंकर शंकरची पूजा करून घेतली आणि एक तिथं ठेवला, एक सोबत आणला. तर चला, फ्रेंडसोबत होतो त्यामुळं काय झालं तर आमचा एक फोटोशूट करायचा राहिला होता. आम्ही ते शिवरमध्येच केला. कारण कशामुळं सगळ्या एकत्र तिथं गेलो होतो, उभं राहिलो, मस्तपैकी एक फोटोशूट केला आणि चला म्हणलं तुमच्याशी पण ते थोडंसं शेअर करावं. तर आम्ही कोण कोण होतो आणि तुम्हाला सांगेन, जॉईंट फॅमिलीसोबत जाण्यापेक्षा बी असं जर एकत्र मैत्रिणीसोबत गेलं तर खूप एन्जॉय होतो आणि एकमेकाचं थोडं मन मिसळपणा पण होतो. शक्यतो जॉईंट कसं होतं, काही वेळेस मिस्टरला वेळ असतो तर आपल्याला नसतो, आपल्याला असतात त्यांना नसतो. त्यामुळं वेगळं वेगळं गेलं तर कुटुंबाची जबाबदारी सगळी जे ते पार पाडतात. तसं म्हणून मग मैत्रिणीसोबत गेले फिरायला. तेवढे 4 दिवस एवढे फ्रेश गेले. तर इथलं शिखर हे मला वाटते पूर्ण सोन्यासारखं चमकत होतं, मात्र पितळ आहे का सोनं हे मला माहीत नव्हतं. पण चला म्हणलं तुमच्याशी शेअर करावं. तर इथं आलो तर इथं जे काय आपण प्रसाद घेतलेला असतो ते महादेवाच्या मूर्तीला दाखवतात. तो प्रसाद एक बेलपत्र रिटर्न आपल्याला देतात आणि तो दाखवून घेतला. त्या ताई प्रत्येकाचं तिथं दर्शन करून सगळ्यांना प्रसाद तसाच शेअर करत होत्या. आणि एवढी काही गर्दी नव्हती शिहोरमध्ये, पण होतीच थोडीशी, कारण सोमवार असल्यामुळं. आणि खूप नशिबानं आम्ही सोमवारी शिहोरचं दर्शन झालं, खरंच ना. आणि अजिबात गर्दी नसल्यामुळं रुद्राक्ष पण पटकन भेटला आम्हाला. आणि असं म्हणतात की इथं लाखो रुपये द्या, परत रुद्राक्ष दिला जात नाही, माणसासोबतच रुद्राक्ष दिला जातो. तर तिथं रुद्राक्ष प्राप्त करून घेतला आणि आता निघायची वेळ झाली होती आपल्या घराकडं, म्हणजेच आमच्या भागात येणारच होतं. तर तेवढ्यात काय झालं, थोडंसं ते एक सिस्टम आहे रुद्राक्ष देताना. आपण ज्यावेळेस मतदान करतो त्यावेळेस आपल्याला एक खूण केली जाते बोटाला, तशी खूण करतात तिथं. परत रिटर्न कोणी बारीला लागून रुद्राक्ष घेण्यासाठी येऊ नये म्हणून प्रत्येकाच्या बोटाला. आणि हे पंचमुखी रुद्राक्ष भेटला. चला भाऊ, आपल्याला तर रुद्राक्ष भेटला. आणि इथं लोकांनी काय केलंय, हे सगळे उतरंडच घालून ठेवल्यात. देव जाणे कशासाठी घातल्यात. आपण काय घातली नाही, मात्र शूट करून दाखवलंय. असं काही करायचं नाही ताईंनो. गेलं तर पहा ना, ते लोकांनी दगडच गोळा करून ठेवले देवाच्या दारात. तर चला, असा होता शेवटचा लास्ट व्हिडिओ. आता एक दिवस तुम्हाला व्हिडिओ येईन आणखीन आपला पुढचा, तो नक्की पहा. तर चला, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला भेटतील. तर चला, शिवरचं दर्शन झालं आणि श्री शिवाय नमस्तुभ्यम नक्की लिहा. तुमचीसुद्धा प्रार्थना शिवरपर्यंत जाईन आणि तुम्हालासुद्धा शिवरचं दर्शन होईन ताईंनो. तर चला, बाय बाय. व्हिडिओ आवडला तर परत एकदा सांगते, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. बाय.